ते नाही मांडत, पण सर्व गावाच्या वतीने सर्व युवकांच्या वतीने आमचा या खडी क्रेशरला पूर्णतः विरोध आहे. आणि तो आम्ही तर सर्वजण नाकारणारच आहेत, पण तो जर अजून जर मुद्दा मोठा होता असेल तर मग आम्ही आंदोलन करण्याची सुद्धा तयारी ठेवलेली. धन्यवाद. रोजी मौजे ससेवाडी येथे माननीय उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील साहेब यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे दौंडी व नोटीसने प्रसिद्धी केल्यानुसार आज आयोजन केलेले आहे सकाळी 10 वाजता. जो आपला परिसर आहे तो परिसर कांदा पीक यासाठी म्हणजे देशामध्ये थोडक्यात निर्यात होतोय आपला कांदा ससेवाडी या ठिकाणचा. आणि या ठिकाणी 1 ते 1.5 वर्ष झाले काही गटाची या ठिकाणी खरेदी विक्री झालेली आहे, परंतु ग्रामपंचायतचा ठराव नव्हता. ग्रामपंचायतचा आपण 2 वेळेस ठराव दिलेला आहे, परंतु तो पुन्हा प्रांतसाहेबांकडे त्यांनी अपील करून आज प्रांतसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी असणारी शेती, आमचं एकच पीक या ठिकाणी असतं, दुसरं पीक आम्हाला होत नाही. आणि या ठिकाणी डोंगर भागामध्ये जे फॉरेस्ट ऑफिसर, जंगली प्राणी, त्यानंतर पशु, आमच्या शेतकऱ्यांचे पशु त्या ठिकाणी डोंगरामध्ये चरायला जातात आणि त्याच्यावर उपजीविका या ठिकाणी चालत असते. त्यानंतर या ठिकाणचे रस्ते छोटे छोटे रस्ते आहेत. छोटंसं गाव आहे, लोकसंख्या 2000च्या दरम्यान आहे, मतदान सर्वसाधारणतः 1250-1300 या ठिकाणी आहे. आणि हा परिसर आत्ता कुठंतरी एक 5-7 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सुधारलेला आहे. आणि या ठिकाणी प्रदूषण, त्याच्यानंतर जीवितहानी आणि माणसाला त्या पर्यावरणाचा समतोल या खडी क्रेशरमुळे बिघडू शकतो. म्हणून विनंती आहे साहेब का सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांच्या वतीने या ठिकाणी ठराव देतो का हे क्रेशर होऊ नये अशी विनंती करतो. कारण या ठिकाणी जवळपासचे जे गावं आहेत आमच्या जवळचे, कापूरवाडी असेल, पोखर्डी असेल, बरेचसे खडी क्रेशर त्या ठिकाणी बंद केलेले आहेत शासनाने. आणि तिथले जे नातेवाईक आहेत आमचेच, तर त्यांना जे आजार आहेत फुफ्फुसाचे ते त्या ठिकाणी चालू आहेत. आणि त्यांनी मग कुठंतरी स्थलांतर करून घरं घेणं सिटीमध्ये, अशा पद्धतीने त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे. परंतु हे शेतकरी कुठं जाणार? जर सर्वसाधारण या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर हे शेतकरी कुठं जाणार, हा एक त्याच्यामध्ये प्रश्न आहे. तरी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण हे खडी क्रेशर या ठिकाणी जो प्लॅन्ट असेल तो प्लॅन्ट बंद करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर अजून गावात कोणाला काही मुद्दे मांडायचे असतील, मी मांडलेले आहेत, परंतु ज्यांना मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी वरती येऊन एक ग्रामसभेचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परवानगी द्यायची आहे किंवा नाही द्यायची आहे. द्यायची असेल तर त्याच्याबद्दलचे काय मुद्दे आहेत आणि नसेल द्यायची तर त्याच्याबद्दलचे काय तुमची मतं आहेत की ज्यांना ज्यांना मांडायची आहेत त्यांच्यासाठी मी मंजुरी देत आहे की कोणाला बोलायचं असेल बाजूने किंवा विरोधात दोन्ही तर त्यांनी मतं मांडावीत. ही ग्रामसभा 3 वेळेस झालेली आहे. आता प्रांत साहेब तुम्हाला एक विनंती, ही शेवटची ग्रामसभा असेल आणि खडी क्रेशरवर बद्दल आम्ही परत गावकरी ग्रामसभा घेऊ शकत नाही. याच्यावर हा प्रश्न ड्रॉप करून टाका. आम्हाला क्रेशर नाही पाहिजे. अजून व्यक्त करताय का कोणी मनोगत? उपविभागीय अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या आपल्या गावच्या ससेवाडी गावच्या तसेच बैरवाडी गावच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि सर्वांची परवानगी घेतो. मी बैरवाडीचा रहिवासी आहे, बैरवाडी ग्रामस्थ आहे. मला या ठिकाणी बोलण्याची जर माझ्या गावच्या वतीने परवानगी असेल तर
मी सरांना विनंती करतो की मी बोलू इच्छित असेल तर तुम्ही मला परवानगी द्यावी, नसेल मला बोलता परवानगी द्यायची तर आपण तसं सूचना करावी. मला माझ्या गावच्या वतीने या ठिकाणी व्यथा मांडण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आजच्या या ग्रामसभेचा जो विषय आहे सर, मी असं बोलू इच्छितो की कुठलाही उद्योगधंदा गावामध्ये यायचा असेल तर आमचं समर्थन असतं, परंतु हा व्यवसाय आमच्या गावच्या दृष्टीने, ससेवाडी गावच्या तर नाहीच पण आमच्या बैरवाडी गावच्या दृष्टीने सुद्धा हा योग्य नाही. आमच्या लोकांचं जीवन सगळं शेतीवर अवलंबून आहे आणि सगळे ग्रामीण भागातील आम्ही लोक असल्याने या ठिकाणी धूळ आणि अनेक प्रकारचं नैसर्गिक साधन संपत्ती या क्रशरमुळं या ठिकाणी नाहीशी होणार आहे. जंगलं आहेत, आमच्या विभागामध्ये फॉरेस्ट विभाग आहे, रस्ते या ठिकाणी आमचे खराब होणार आहेत, मोठाले या ठिकाणी वाहनं जाणार आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना हे योग्य होणार नाही. त्यांनी इतरत्र ज्या ठिकाणी कुठे त्यांची सोय असेल त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सोय करावी. आमच्या बैरवाडी हद्दीमधूनही कुठल्याही वाहनाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही परवानगी देणार नाहीत. आमची ग्रामसभा नंतर आम्ही घेणार आहोत आणि त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सूचित करणार आहोत की आमच्या भागात येणारी जी वाहनं आहेत त्यांचे ते वाहनांना आम्ही त्या ठिकाणी विरोध दर्शवणार आहोत. आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ विरोध दर्शवला आहे तर याला माझा बैरवाडी ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा आहे. धन्यवाद. आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या अहिल्यानगरचे प्रांत, त्यानंतर आपल्या ससेवाडी ग्रामपंचायतचे प्रशासक, ग्रामसेविका आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, आजच्या सभेचा विषय आहे का गट नंबर 328 आणि गट नंबर 345 मध्ये मुंढे जे आहेत त्यांनी स्टेन क्रशर, कॉन्क्रीट बॅचिंग वगैरे जे प्रकल्प असेल त्या प्रकल्पासाठी अर्ज केलेला आहे का ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, असा हा विषय आहे. पण जर हा प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर आपल्या गावातील ग्रामस्थांना शेतीसाठी, रस्त्यासाठी जाणारे येणारे जे विद्यार्थी आहेत त्या बाजूचे, त्यांनाही असं काही समजू नका का आपण त्या प्रकल्पापासून फार दूर राहतो. उदाहरणार्थ महादेवदारा किंवा खालची आठरे वस्ती, पण वारं जर सुटलं तर धूळ कुठेही जाऊ शकते, जेऊरपर्यंत जाऊ शकते, बैरवाडीलाही जाऊ शकते, कोलालाही जाऊ शकते, इतर गावांनाही जाऊ शकते. मग अनेक आरोग्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण होतील. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने साहेब सांगतीलच ते ठराव घेताना का ज्यावेळेस ते सांगतील ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे का नाही तर सर्वांनी वर हात करून मोठ्याने सांगितलं पाहिजे द्यायचे नाहीत. एवढे बोलून मी थांबतो. ग्राम पंचायतचे जे सदस्य आहेत ग्रामसभेचे, अजून कोणाला बोलायचंय का? यावरती मतं मांडा. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला.
विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन